श्रीमंत कंजूस. एकदा एक कवी श्रीमंत माणसाकडे गेला. तिथे त्याने आपल्या सर्व कविता गाऊन दाखविल्या आणि आशा केली की तो श्रीमंत माणूस आपल्याला काहीतरी बक्षीस देईल. परंतु तो श्रीमंत माणूस अतिशय कंजूस होता. तो म्हणाला, "माझ्या प्रिय कविमित्रा, मी तुझ्या कविता ऐकून खुश झालो आहे. तू उद्या परत ये. मी तुला खुश करून बक्षीस देईल. उद्या मला नक्कीच काहीतरी चांगले बक्षीस मिळेल." या आशेने कवी आनंदाने घरी गेला. दुसऱ्या दिवशी तो न चुकता त्या श्रीमंत माणसाच्या घरी गेला. तो श्रीमंत माणूस बोलला, "माझ्या मित्रा, तू मला तुझ्या कविता पठण करून दाखविल्या व खुश केले. पण मी पण तुला आज माझ्या घरी बोलावून खुश केले. प्रत्यक्षात तू मला काही दिलेले नाही. त्याचप्रमाणे तुला सुद्धा काहीच मिळणार नाही." तो कवी मात्र निराश झाला. तो कवी खूप निराश झाला. त्याने घडलेला सर्व प्रकार त्याच्या जवळच्या मित्राला सांगितला. त्याच्या मित्राने ही सर्व हकीकत बिरबलकडे कथन केली. हे सर्व ऐकून बिरबल बोलला, "मी सांगतो तसे कर. तू त्या श्रीमंत माणसाकडे जा आणि त्याला घरी जेवणाचे आमंत्रण दे. तसेच तुझ्या कविमित्राला पण बोलाव. अर्थातच मी पण तिथे असेल." काही दिवसानंतर बिरबलने ठरविलेल्या योजनेप्रमाणे जेवणाचा कार्यक्रम ठरवला. आधी ठरल्याप्रमाणे तो श्रीमंत माणूस जेवणाच्या कार्यक्रमाला वेळेवर पोहोचला. वेळ जात होती तरी पण जेवण वाढले गेले नाही. सर्व पाहुणे एकमेकांकडे गप्पा मारण्यात व्यस्त होते. शेवटी त्या श्रीमंत माणसाचा संयम सुटला व तो बोलला, "जेवणाची वेळ निघून गेली आहे. आपण येथे जेवण्यासाठी आलेलो नाही का?" "जेवण? कसले जेवण?" बिरबल बोलला. श्रीमंत माणूस रागात बोलला, "आपण हे काय बोलत आहात? कसले जेवण? जेवणासाठीच एकत्र जमलो आहोत ना?" बिरबल बोलला, "आपणास जेवणाचे आग्रहाचे निमंत्रण नव्हते. असे सांगितले गेले की जेवायला या." तो श्रीमंत माणूस नाराज झाला आणि रागात बोलला, "हे काय आहे? माझ्यासारख्या एका सभ्य माणसाबरोबर लबाडी केली जात आहे व मला फसविले आहे." बिरबल हसायला लागला आणि बोलला, "मी असं कधी बोललो की ही वर्तणूक योग्य आहे? परंतु तू या कवीबरोबर सुद्धा लबाडी केली आहे. उद्या ये म्हणून त्याला सुद्धा तू खुश न करता बक्षीस न देता पाठवून दिलेस." त्या श्रीमंत माणसाला त्याच्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने कवीला योग्य बक्षीस दिले. जर तुम्हाला माझ्या स्टोरीज आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.